तालुक्यातील घेरडी परिसरात विनापरवाना कडुलिंबासह बाभळीच्या झाडाची कत्तल करून ट्रक भरून जाताना वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रात्री 11 वाजता पकडलाय। तर सांगोल्यात एक ट्रॅक्टर लिंबाच्या झाडाची तोडलेली लाकडं भरून चालला असताना पकडून दोन्ही कारवाया केल्या आहेत। सदरची दोन्ही वाहनं जप्त केली असून दंडात्मक कारवाईसाठी वन परिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे लावली आहे। ही कारवाई सोलापूर उपवन संरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील व सहाय्यक वन संरक्षक बीजी हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांच्या अधिकारी कर्मचारी पथकाने केली आहे। सांगोला वन परिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी पदभार घेतल्यानंतर 3 जुलै 2023 ते 25 मार्च 2024 या 9 महिन्याच्या कालावधीत सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी केलेल्या कडक कारवाईमध्ये अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक व कोळसा लिलावातून तसेच दंडात्मक कारवाईतून जमा झालेली एकूण 8,60,000 रुपये किमतीची शासकीय रक्कम तिजोरीत जमा झाली आहे। वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांसह पशुधनाच्या झालेल्या नुकसानापोटी सुमारे 4,71,000 रुपये भरपाई दिली आहे। तसेच वन्य प्राण्यांकडून शेती पिकाची नुकसान भरपाईपोटी 72,450 रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत। त्याचबरोबर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना 46,719 रुपये मतदान केल्याचं वन परिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।